हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर जो मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार होता म्हणजेच 2024 मध्ये जो मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार होता तर त्याची ही सेवा आहे म्हणजेच जी देवी आईचं स्वरूप आहे तर ते मी अशा प्रकारे क्रिएट केलं होतं। म्हणजेच कोल्हापूरची जी महालक्ष्मी देवी आहे तर त्यांच्या साडीसारखं म्हणजेच जो आपला ब्लाउज पीस असतो तर त्याने देवी आईचं जे स्वरूप आहे तर ते मी अशा प्रकारे सजवलं होतं। तर तेव्हा म्हणजेच मला व्हिडिओ करता आला नाही त्यामुळे मी म्हणजेच ज्या माझ्याकडे व्हिडिओज क्लिप होत्या तर त्याच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जेणेकरून तुम्हाला देखील एक आयडिया येऊन जाईल की तुम्ही अशा प्रकारे पूजा मांडणी करू शकता। तर पूजेची मांडणी एकदम साधी आणि सोपी आहे त्यामुळे ही पूजा करायला म्हणजे जास्त आपल्याला वेळ लागत नाही। फक्त जी पूजेची कथा आहे तर तीच वाचण्यासाठी आपल्याला 5-10 मिनिटं लागतात आणि ही जी सेवा आहे तर जी महालक्ष्मी देवीची सर्वात प्रभावी सेवा मानली जाते त्यामुळे ही जी सेवा आहे तर ती मी करत असतो। म्हणजेच मागच्या वर्षीची ही जी सेवा आहे तर तेच व्हिडिओ आता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जेणेकरून तुम्हाला देखील एक आयडिया येऊन जाईल की तुम्ही कशा प्रकारे पूजा मांडणी करू शकता। म्हणजेच तेव्हा माझ्याकडे महालक्ष्मी देवीचे म्हणजेच कोणतेही वस्त्र किंवा जे मुखोटे होते तर ते माझ्याकडे अवेलेबल नव्हते आणि तेव्हा म्हणजेच मी इथे नवीन जॉबला होतो त्यामुळे मला जे पूजेचं साहित्य लागणार होतं तर बरंचसं पूजेचं साहित्य माझ्याकडे नव्हतं त्यामुळे जे काही साहित्य माझ्याकडे उपलब्ध होतं तर त्या साहित्यामधून मी सेवा केली होती आणि जी देवी आईची सेवा आहे तर ती देवी आईने माझ्याकडून करून घेतली आणि जे उद्यापन होतं तर तो देखील व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेलच। तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा मांडणी मी केली होती। पूजा मांडणीसाठी म्हणजेच जे मार्गशीर्ष गुरुवार आहेत तर त्याच्या पूजा मांडणीसाठी आपल्याला कोणकोणतं साहित्य लागतं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे देवी आईची मूर्ती किंवा देवीचा जो फोटो आहे म्हणजेच महालक्ष्मी देवीचा जो फोटो किंवा त्यांची मूर्ती आहे तर ती आपल्याकडे असायला हवी। त्याचबरोबर जे म्हणजेच पुस्तक आपल्याला कथा वाचायसाठी लागतं तर ते देखील आपल्याकडे असायला हवं। त्याचबरोबर आपल्याला पूजेच्या मांडणीसाठी आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे, त्याचबरोबर एक लाल वस्त्र, त्याचबरोबर एक तांब्या, 5 फळांची किंवा फुलांची आपल्याला 5 वेगवेगळी पानं घ्यायची आहेत आणि जी गणपती बाप्पांची नावाची सुपारी आहे तर ती देखील आपल्याला या सेवेमध्ये घ्यायची आहे। म्हणजेच तुम्हाला जर गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून मूर्ती ठेवायची असेल तर तुम्ही मूर्ती देखील ठेवू शकता आणि तुम्हाला त्यांचं स्वरूप म्हणून सुपारी ठेवायची असेल तर सुपारी देखील तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता। त्याचबरोबर आपल्याला खाऊची 5 पाने घ्यायची आहेत आणि आपल्याला विडा ठेवण्यासाठी देखील खाऊची पानं घ्यायची आहेत। त्याचबरोबर जर तुमच्याकडे धनलक्ष्मी कुंचम असेल तर ती देखील सेवा तुम्ही या सेवेसोबत करू शकता कारण महालक्ष्मीला ती सेवा देखील प्रिय आहे। म्हणजेच जेव्हाही आपण मार्गशीर्ष गुरुवारची सेवा करतो म्हणजेच महालक्ष्मी देवीची सेवा करतो तर तेव्हा महालक्ष्मीचा जो कृपा आशीर्वाद आहे तर तो नेहमी आपल्यावर राहतो आणि त्यामुळेच ह्या काही ज्या सेवा आहेत तर त्या देखील मी करत असतो। म्हणजेच जॉबसोबतच मी ह्या सेवा करत असतो। म्हणजेच मला जसं शक्य होईल तर तसं मी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि पूजेची मांडणी म्हणजे जास्त मोठी नसते त्यामुळे ह्या काही छोट्या सेवा आहेत तर त्या देखील मी करत असतो। म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारचे जे व्रत आहे तर ते गेल्या वर्षीपासूनच मी सुरू केलेले आहे आणि हे जे व्रत आहे तर ते कोणीही करू शकतं त्यामुळे मी हे व्रत करत असतो आणि अशा नवीन सेवा करायला देखील मला खूप आवडतं। त्याचबरोबर जर तुम्ही माझे नवरात्रीचे व्हिडिओ किंवा दिवाळीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहीतच असेल तर खास करून मी मार्गशीर्ष गुरुवारसाठी जे देवीचे वस्त्र आहेत किंवा जे देवीचे मुखोटे आहेत तर ते मी ऑनलाईन बनवले होते कारण जिथे मी राहतो तर तो एरिया बंगाली असल्यामुळे इकडे आपल्या देवांचं साहित्य किंवा जे काही मला पूजेला साहित्य लागतं तर ते इकडे मिळत नाही त्यामुळे बरंचसं जे पूजेचं साहित्य आहे तर ते मी ऑनलाईनच बनवत असतो आणि ते देखील तुमच्यासोबत शेअर करत असतो। तर दिवाळीसाठी मी खास करून देवी आईचा जो मुखोटा आहे तर तो बनवला होता तर आता मार्गशीर्ष गुरुवारामध्ये देखील मी त्या मुखोट्यांचा यूज करणार आहे आणि ते व्हिडिओ देखील तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील। तर अशा प्रकारे जो मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार होता म्हणजे 2024चा तर तो माझी अशा प्रकारे पूजा झालेली आहे। म्हणजेच हे फोटोज बघून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की तुम्ही अशा प्रकारे पूजा मांडणी करू शकता। म्हणजेच तुमच्याकडे जर कोणते साहित्य देखील नसेल तर तुम्ही एकदम अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे देखील पूजा मांडणी करू शकता आणि देवी आई म्हणजेच आपल्या हातून त्यांची सेवा करूनच घेतात। म्हणजेच तुमच्या मनामध्ये जर इच्छा असेल तर तुमच्या हातून ती सेवा होऊनच जाते। तर तेव्हा माझ्याकडे म्हणजेच जे गणपती बाप्पांची मूर्ती होती तर ती थोडीशी छोट्या साईजची होती आणि जो लक्ष्मी देवीचा फोटो आहे तर तो देखील होता। तर तुम्हाला माहिती असेल तर धनतेरसला मी जी देवी आईची मूर्ती आहे म्हणजेच महालक्ष्मी देवीची जी मूर्ती आहे तर ती मी खरेदी केली होती आणि जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती देखील मी यानंतरच खरेदी केली होती त्यामुळे तेव्हाच्या पूजेमध्ये मला त्यांचा यूज करता आला नाही। पण जी काही आता म्हणजे यावर्षी जे मार्गशीर्ष गुरुवार असतील तर तेव्हा मी त्या मूर्तींची जी स्थापना आहे तर ती नक्कीच पूजेमध्ये करेल आणि तुम्हाला देखील ते व्हिडिओ नवीन पाहायला मिळतीलच आणि देवी आईचं जे स्वरूप आहे तर ते आपण कशा प्रकारे सजवू शकतो किंवा आपण मंगल कलशाला कशा प्रकारे देवी आईचं स्वरूप देऊ शकतो तर ते देखील व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल जेणेकरून तुम्ही तशा प्रकारे देवी आईचं जे स्वरूप आहे तर ते तुम्ही क्रिएट करू शकाल। अशा प्रकारे जी देवी आईचा मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार होता तर त्याची मी सेवा केली होती। तर तुम्हाला मी केलेली सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना
पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना।